नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. शिक्षक पाहिजेत. आमच्या संस्थेच्या खालील पदांसाठी इंग्रजी माध्यम व माध्यमिक विभागाकरिता विनाअनुदानित तुकड्यांवर शिक्षक नेमणे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी संस्थेच्या खाली दिलेल्या रिक्त पदांसाठी इंग्रजी माध्यम व माध्यमिक विभागाकरिता विनाअनुदानित तुकड्यांवर म्हणजे सेक्शनवर शिक्षक नेमण्यात येत आहे. एक शैक्षणिक पात्रता दिली आहे MA BA BEd BPed आणि विषय दिले आहे मराठी हिंदी समाजशास्त्र, प्रत्येकी एक जागा. या ठिकाणी 3 विषय दिले आहे. मराठी हिंदी समाजशास्त्र, प्रत्येक विषयाची एक जागा भरण्यात येत आहे. आणि हे दिलेले विषय शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे. MA चालेल किंवा BA सोबतच BEd, म्हणजेच MA BEd चालेल किंवा BA BEd किंवा MA BPed किंवा BA BPed ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2 शैक्षणिक पात्रता आहे MA/BA BEd इंग्लिश 2 जागा. तर या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवण्याकरिता किंवा इंग्लिश विषयाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे. एकूण 2 पदे भरण्यात येत आहे. आणि शैक्षणिक पात्रता आहे MA इंग्लिश BEd किंवा BA इंग्लिश BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर सिरियल नंबर 3 या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे MSc/BSc BEd, म्हणजेच MSc BEd चालेल किंवा BSc BEd, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 4 शैक्षणिक पात्रता दिली आहे भूगोल विषय शिकवण्याकरिता. भूगोल विषयाकरिता शैक्षणिक पात्रता MA BEd भूगोल, एक जागा भरण्यात येत आहे ज्युनियर कॉलेजकरिता. तर या ठिकाणी ज्युनियर कॉलेजमध्ये रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे विषय भूगोलकरिता. आणि शैक्षणिक पात्रता MA भूगोल किंवा MA जॉग्रफी BEd. त्यानंतर सिरियल नंबर 5 विषय दिला आहे किंवा पदाचे नाव कला शिक्षक, शैक्षणिक पात्रता ATD, एक जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 6 पदाचे नाव शिपाई, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे शिपाई या पदाच्या. त्यानंतर सिरियल नंबर 7 इंग्रजी माध्यम DEd 12वी BA इंग्रजी BSc कॉन्व्हेंट धारकास प्राधान्य, एकूण 4 जागा. तर या ठिकाणी इंग्रजी विषय शिकवण्याकरिता जागा भरण्यात येत आहे. तर DEd 12 DEd किंवा BA DEd किंवा BSc DEd आणि कॉन्व्हेंट धारक जर असेल, कॉन्व्हेंटमध्ये एज्युकेशन झालं असेल किंवा इंग्लिश स्कूलमध्ये एज्युकेशन झालं असेल, तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना, तरी इच्छुकांनी मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह शनिवार दिनांक मुलाखतीची तारीख दिली आहे 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. टिप: समाधानकारक मानधन दिले जाईल. म्हणजेच या ठिकाणी आकर्षक वेतन किंवा चांगला उत्तम पगार या ठिकाणी दिला जाणार आहे. पत्ता आहे मुलाखतीचा श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली, व्हाया चाकण, पोस्ट वासुली, तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. प्राचार्य क्रमांक 2 डॉक्टर अण्णासाहेब चौगुले, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पेठ वडगाव. ॲड्रेस दिला आहे मुख्य कार्यालय पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, 416112. मित्रांनो, ही जाहिरात कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, बँकेचे पूर्ण नाव दिले आहे डॉक्टर अण्णासाहेब चौगुले, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पेठ वडगाव. या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील दिला आहे. रिक्त पदे भरण्यात येत आहे. पाहिजेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 14 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या रिझर्व्ह बँक निकषाप्रमाणे सक्षम FSWM असलेल्या बँकेत शाखाधिकारी पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जाहिरात शाखाधिकारी पदभरती करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आली आहे. पदाचे नाव शाखाधिकारी नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom चालेल, MBA JABB, CABB किंवा तत्सम पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा. म्हणजेच उमेदवार PG झालेला असावा, तत्सम PG झालेला किंवा PG पात्रता धारण केलेला असावा. अनुभव सहकारी अथवा इतर बँकेतील शाखाधिकारी ऑफिसर इत्यादी तत्सम पदावरील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा एज लिमिट दिली आहे. किमान
35 वर्ष ते 50 वर्षापर्यंत एज लिमिट दिली आहे. म्हणजेच मिनिमम 35 इयर्स आणि मॅक्झिमम 50 वर्षापर्यंत या ठिकाणी एज लिमिट दिली आहे. या वयापर्यंत उमेदवार मुलाखतीला या ठिकाणी हजर राहू शकतात. इन्फॉर्मेशन सूचना पॉईंट नंबर 1 मुद्दा क्रमांक 1 पात्र उमेदवारांनी 7 दिवसात बायोडाटा व माहिती पाठवावी. तर जे कोणी पात्र उमेदवार आहे या दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि ज्यांना अनुभव आहे संबंधित 3 वर्षाचा किमान 3 वर्षाचा अनुभव अशा उमेदवारांनी 7 दिवसात बायोडाटा व आपली माहिती पाठवायची आहे. मुद्दा क्रमांक 2 संपर्क ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे संपर्क करण्यासाठी आणि मोबाईल नंबरसुद्धा दिला आहे 8087244464. म्हणजे त्या ठिकाणी अधिक माहिती घेण्याकरिता मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे आणि आपला बायोडाटा व माहिती पाठवण्यासाठी ईमेल ॲड्रेस दिला आहे. पॉईंट नंबर 3 सुयोग्य उमेदवारांचे बाबतीत शैक्षणिक पात्रता अनुभव वय इत्यादी अटी शिथिल केल्या जातील. आणि योग्य जर उमेदवार या ठिकाणी मिळाला तर सुयोग्य उमेदवारांच्या बाबतीत शैक्षणिक पात्रतासुद्धा कन्सिडर केल्या जाईल. अनुभव वय इत्यादी अटी त्या ठिकाणी शिथिल केल्या जाणार आहे किंवा जातील. त्यानंतर शेवटचा मुद्दा क्रमांक 4 नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहील. तर उमेदवारांना नेमणूक देण्याबाबत किंवा नेमणुकीबाबतचा शेवटचा निर्णय किंवा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहणार आहे किंवा राहील. याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही. उमेदवारांच्या निवडीबाबत किंवा नेमणुकीबाबत उमेदवारांना कोणतीही तक्रार करता येणार नाही. नेमणुकीबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाकडे राहणार आहे. चेअरमन जाहिरात क्रमांक 3 DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट कसबा बावडा कोल्हापूर. तर मित्रांनो कॉलेजचे नाव दिले आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ॲक्रेडिटेड बाय NAC अँड NBA. अप्रूव्ड बाय AICTE न्यू दिल्ली. ॲफिलिएटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर कसबा बावडा कोल्हापूर 416006. टेलिफोन नंबर दिला आहे 0231-2601-431/3. वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे. फॅकल्टी रिक्वायर्ड. तर या ठिकाणी शिक्षकांचा एक ग्रुप दिलेल्या विषयाकरिता नेमण्यात येत आहे किंवा फॅकल्टी नेमण्यात येत आहे. वी आर लुकिंग फॉर अकॅडेमिशियन्स प्रोफेशनल्स अँड रिसर्चर्स विथ गुड अकॅडमिक अँड रिसर्च रेकॉर्ड फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट फॉर अकॅडमिक इयर 2026 to 2027. तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता फॅकल्टी या ठिकाणी भरण्यात येत आहे किंवा फॅकल्टी नेमण्यात येत आहे. पदाचे नाव दिले आहे प्रोफेसर ऑब्लिक असोसिएट प्रोफेसर ऑब्लिक असिस्टंट प्रोफेसर. तर या दिलेल्या पदासाठी रिक्त पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. पदाचे नाव कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागाकरिता. त्यानंतर आहे दुसरा विभाग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AI-ML. त्यानंतर आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डाटा सायन्सकरिता भरण्यात येत आहे जागा. त्यानंतरचा विभाग आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाकरिता. त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररियन आणि शेवटचे पद आहे डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन. इन्फॉर्मेशन सूचना नोट नंबर 1 क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स अँड पे स्किल्स आर ॲज पर AICTE अँड शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर नॉर्म्स. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता अनुभव किंवा गुणवत्ता अनुभव आणि पे स्केल हे AICTE आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांच्या नॉर्म्सनुसार राहणार आहे. 2 इंटिमेशन फॉर इंटरव्ह्यू विल बी सेंट ओनली टू द एलिजिबल अँड शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स. तर या ठिकाणी मुलाखतीबद्दल सविस्तर कळवल्या जाणार आहे पात्र उमेदवारांना आणि शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना या ठिकाणी कळवल्या जाणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 प्लीज सेंड युअर रिझ्यूम विदिन 7 days अलॉंग विथ ऑल टेस्टिमोनियल्स टू. हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. तर दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती कृपया उमेदवार आपला रिझ्यूम 7 दिवसाच्या आत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रासहित कागदपत्रासहित दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपला रिझ्यूम कृपया 7 दिवसांच्या आत उमेदवारांनी पाठवायचा आहे. चेअरमन आणि डेट दिली आहे तारीख 7 एप्रिल 2026. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.